एक उतारा दिलाय, गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्वही जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी ना काहीतरी सांगत असतो. त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते, पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो. त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका, चांगली पुस्तकं वाचा. असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा उत्थानाचा बोध करील तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लालसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबितले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना, घोड्यांवरती बसलेले आहेत, तुम्ही एक व्हा, तुम्ही एक मराठी म्हणून ताकद ह्यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा. पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं, बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं ह्यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना. आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी, सगळेच. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी, हा गुढीपाडवा, या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण, या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी, माझ्या बंधूंनी, भावांनी, माझ्या बहिणींनी, सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा. आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ. एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू. आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ. आणि पुढच्या सगळ्या येत्या निवडणुका आता लागतील, मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुधा. यांची गॅरंटी नाही, कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय. एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा. त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण. ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत. एवढी फक्त एक इच्छा, आशा, अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी तूर्त रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शिवतीर्थावरून राज ठाकरे बोलत होते. अनेक विषयांना राज ठाकरे यांनी स्पर्श केलेला आहे. मराठी म्हणून ताकद दाखवा, त्यांचे पाय. हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत जी सगळी घोडदौड सुरू आहे, ती जी ऊर्जा मला जी मिळते ना, ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळतेच मिळते. पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला